आज मयूर कोळे यांच्या घरी महायुतीच्या प्रचाराच्या निमित्तानं छोटीशी घरगुती बैठक झाली। प्रचाराची रूपरेषा कशी असावी, प्रचार कशा पद्धतीनं करायचा, कुणाकुणाला त्यात इन्व्हॉल्व करून घ्यायचं, ह्याची सगळी रूपरेषा आज या ठिकाणी ठरली। राष्ट्रवादी असू दे, BJP असू दे, RPI गट असू दे, सगळेच गट एकत्र करून, शिवसेना असू दे, या सगळ्यांना एकत्र करून जनस्वराज पक्षाच्या उमेदवार आदरणीय अशोकराव माने बापू यांना कोणत्याही परिस्थितीत उच्चांकी मतं या गावातनं कशी पडतील याची रूपरेषा आज आम्ही ठरवलेली आहे। आम्ही प्रचाराला घर टू घर जाऊन पदयात्रा काढून लोकांच्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि जास्तीत जास्त मतं बापूंच्या पदरात कशी पडतील। आणि मागच्या वेळी लोकसभेच्या वेळी 800 मताचा आकडा आम्ही वाढवून आदरणीय खासदार धैर्यशील मानेंच्यासाठी केला होता, पण ह्यावेळी 1600 मताचं लीड या गावातून कसं मिळेल असा शब्द आम्ही विनय कोरे सावकारांना दिलेला आहे आणि तो आम्ही पाळल्याशिवाय राहणार नाही। गावातील अनेक समस्या, अनेक कामं या महायुतीच्या काळात झालेले आहेत। कोणतंही काम असू दे, सगळेही महायुतीच्या काळात झालेलं आहे आणि त्या प्रत्येक कामात आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सह्या आहेत, कारण त्यांच्याकडे नगरविकास हे खातं होतं, त्यामुळे सगळे पैसे हे त्यांच्याकडनं आलेले आहेत। आदरणीय अजितदादांनी फायनान्सकडनं त्याच्या सगळ्या रिमार्क दिलेले आहेत। खूप पैसे आपल्या गावाला या ठिकाणी आलेले आहेत। नगर परिषद होताना जे कष्ट आम्ही मंडळीने घेतले त्या कष्टाचं आज फलित झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही।